वणक्कम फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, वणक्कम म्हणल्यावर तुम्ही ओळखलं असेल की ना नक्कीच साऊथ इंडियन रेसिपी असणार आहे. अगदी बरोबर ओळखलं. आपल्याकडे आपण महाराष्ट्रीयन लोकांमध्ये ना जसं आपण आहे ना तिळाच्या वड्या किंवा तिळाची पोळी किंवा तिळाचे लाडू करतो, तसंच ना साऊथ इंडियनमध्ये ना पोंगल करतात. आता पोंगल हा खारा पण असतो, म्हणजे तिखट मिठाचा असतो, गोडाचा असतो. त्यांच्यामध्ये ना बरेच प्रकारचे पोंगल असतात. त्यातलाच आज आपण आहे ना एक स्पेशल खारा पोंगल म्हणून ही रेसिपी करत आहोत. साऊथ इंडियन स्टाईल खारा पोंगल करण्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा बाउल आपण आहे ना मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती हलकी अशी परतून घेऊयात आणि थोडी गुलाबी करून घेऊयात. पोंगल ना वेगवेगळ्या प्रकारचे असतात. गोड पण असतो, खारे पण असतात, रव्याचा पण असतो. पण ना हा जो आपण करतोय तो डाळ तांदूळाचा करतोय. आणि स्पेशली हे जे पोंगल आहे ते साऊथ इंडियामध्ये प्रत्येक घरात होतातच, म्हणजे साऊथ इंडियन लोक करतातच. पण ना तिकडच्या देवळांमध्ये सुद्धा हा नैवेद्यासाठी केला जातो. एक 2 ते 3 मिनिटं ना मूगडाळ परतून घेतल्यावर त्याचा रंग असा छान चेंज होतो, हलका गुलाबी आलाय. आपण गॅस पण बंद केलेला आहे. आपण ना तांदूळ आणि मूगडाळ हे शिजवून घ्यायचे. त्यासाठी काय करायचंय की अर्धा बाउल ना मी तांदूळ घेतलंय, म्हणजे जो आपला तो बासमती कणी असतो ना तो घ्यायचा शक्यतो. म्हणजे कसं होतं की छानपैकी ना आपले जे पोंगल आहे तो मस्त मिळून येतो. अर्धा बाउल आपण घेतलेला. आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ आपण स्वच्छ आहे ना 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत आणि पाणी काढून टाकलेले. त्यात आता ही भाजलेली मुगाची डाळ टाकूया. 5-6 अख्खे मिरे जे असतात, काळे मिरे, ते टाकून घेतले. 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे, पाव चमचा हळद आणि 2.5 बाउल पाणी टाकायचं. म्हणजे दुप्पटपेक्षा थोडंसं अर्धी वाटी आपल्याला जास्त टाकायचं पाणी. चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. पोंगल आहे ना थोडासा सैलसर असतो आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यात ना मुगाची डाळ आहे. जसं जसं आहे ना आपण शिजवून झालं, गार होत असताना ना काय होतं की ते पाणी ना शोषून घेतं, थोडंसं घट्ट होऊ शकतं. सो करतानाच थोडंसं पातळ करायचंय. आता आपण काय करायचंय, हे मिक्स करून झालंय. हे कुकरमध्ये ना भांडं ठेवून एक 3 शिट्ट्या करून आपण आहे ना छानपैकी शिजवून घेऊयात. आपण हे जे डाळ तांदूळ आहे ना सगळं शिजवून घेतलेलं आहे. ह्याला तिप्पट पाणी लागतं. आपण कसं आहे ना की धान्य अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलं, त्याचं तिप्पट पाणी म्हणजे 3 बाउल तरी आपल्याला पाणी लागलेलं आहे. म्हणजे असं छानपैकी आहे ना सॉफ्ट होतं. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे आणि त्याला आता वरून फोडणी द्यायची. फोडणीसाठी मी एका छोट्या पॅनमध्ये, तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे आहे ना छान तूप घेतलेलं आहे गरम करून. त्यात आता अर्धा चमचा जिरे, 7-8 काजूच्या पाकळ्या. काजूच्या पाकळ्या अगदी एक 10 सेकंद छानपैकी आहे ना आपण फ्राय करून घेऊया. चिमूटभर हिंग, मिरच्यांचे 2 तुकडे हिरव्या मिरच्या, 1 चमचा बारीक किसून घेतलेलं आलं आणि आता आपण छानपैकी फ्राय करूया. आपली फोडणी तयार आहे. आता मी कढीपत्त्याचं पान इकडेच ठेवून घेतलेलं आहे, कारण त्याच्यावर आपण फोडणी देणार आहोत मस्तपैकी. सो फ्राय होऊन जातं. फोडणी मस्त देऊन झालेली आहे आणि काजूचा एक परफेक्ट असा तळण्याचं हे पण सुगंध पण आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे ना काजू छान तळलेले सुद्धा आहेत, अगदी हलके गुलाबी. तर अशा पद्धतीने आपलं खारा पोंगल तयार आहे. तर फ्रेंड्स, मकर संक्रांती स्पेशल साऊथ इंडियन स्टाईल खारा पोंगल म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल मुगाची खिचडी तयार आहे आणि आपण ती मस्तपैकी सर्व करून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना मस्त झटपट होणारी आहे. महत्वाचं म्हणजे 0 ऑइल आहे, अजिबात ह्याच्यात ऑइल वापरलेलं नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे एकदम हेल्दी आहे. ती तुम्ही फक्त संक्रांतीलाच नाही, तुम्ही इतर वेळेला सुद्धा कधीही करू शकता. सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. हॅपी संक्रांत.